नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेमध्ये एजेच्या तिन्ही मुलांनी मिळून त्यांच्या बायकांचे डोके ठिकाणावर आणले असते. हे सर्व प्लॅन किशोरचे असते, कारण किशोरला काही करून लीलाला त्या घरात आणायचे असते आणि एजेचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे असते. तर इकडे तिन्ही सुना मिळून आजीला व लीलाला आणायचं ठरवतात व ते लीलाच्या घरी जायला निघतात. लीलाच्या घरी सर्व झोपत असतात. तेवढ्यात तिथे तिथे तिन्ही सुना कारने येतात आणि कालिंदी हॉलमध्येच असते. कालिंदी त्यांना बघते आणि दाराची कडी लावून घेते. दुर्गा दरवाजावर येते आणि आवाज देते, पण कालिंदी काही दार उघडत नाही, कारण तिला तिचा प्लॅन सक्सेस झाला म्हणून ती जाम खुश होते. ती घराच्या आत उड्या मारत असते आणि नाचत असते, पण दरवाजा उघडत नाही. तिकडून रेऊ येते. ती आईला नाचताना बघते आणि बोलते, आई तू हे काय करती आहे? कोणीतरी आला आहे, दरवाजा उघड तर. कालिंदी बोलते, मी योगा करते आहे. तर रेऊ दरवाजा उघडायला जाते. कालिंदी तिला अडवते आणि बोलते, तू आत जा. मग रेऊ आतमध्ये निघून जाते. मग कालिंदी सर्व सर्व सोप्यावर ओली कापडं टाकते आणि बोलते, आता त्यांना आत घेते आणि उभेच राहा म्हणते, असं सांगते. मग कालिंदी दार उघडते आणि त्यांना आत घेते आणि विचारते, कसं काय येणं केलं? तर दुर्गा बोलते, आम्ही आजीला न्यायला आलो आहे. कालिंदी बोलते, फक्त आजीला? मग दुर्गा बोलते, तुमच्या मुलीला सुद्धा. मग कालिंदी बोलते, मला तर 2 मुली आहेत, तुम्ही कोणत्या मुलीला घ्यायला आले आहे? दुर्गा रागात बोलते, लीलाला. मग कालिंदी बोलते, तुम्ही सकाळी या. आणि आमच्यात असे संस्कार नाही की घरी आलेल्या पाहुण्यांना हाकलून देणं. पण दुर्गा बोलते, तुम्ही आजीला बोलवा. मग कालिंदी आजीला बोलावते आणि तिन्ही सुनांना पाहून आजी खूप खुश होते आणि बोलते, चला चला कालिंदी ताई, लीलाची पाठवणी करायची आहे. मग कालिंदी बोलते, लीला आजीसोबत जाणार नाही. हे ऐकून सगळे दंग होतात. मग कालिंदी बोलते, लीलाचं लग्न झालं आहे एजेशी आणि लीलाला घ्यायला फक्त एजे यायला पाहिजे, अशी अट कालिंदी मानते. मग हे अट आजीला पण पटते आणि ती तिन्ही सुनांना बोलते, मी तुमच्यासोबत येणार नाही, तुम्ही जा आता. मग तिन्ही सुना नाराज होऊन निघून जातात. इकडे एजे रूममध्ये एकटा आजीचे फोटो पाहत असतो आणि बोलतो, आई तू काय त्या फसव्या मुलीसाठी घर सोडून गेली? मला मान्य आहे तुझा देवावर विश्वास आहे, देव तुला संकेत देतो, पण असं का केलं तू? मग तिथे किशोर येतो. तो एजेला समजावतो. मग एजे विचारात पडतो आणि इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.